नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। या ठिकाणी जी घटना घडली कोणाच्या चुकीमुळे घडली? काय बसवाल्याच्या ड्रायव्हरच्या दारू पेल होता का ते? ड्रायव्हर दारू पेल नव्हता म्हणा, सुधीवर होता चांगला। त्याला म्हणतात चक्कर आली, फक्त गाडीतून लगेच पळून गेला बसवल्याच्या नंतर। आणि जी गाडी खाली, गाडीच्या खाली ती कोणाची गाडी? आमची गाडी आहे, माझ्या मुलाच्या नावावर आहे, दिनेश उईके म्हणून। मग आता आपण महानगरपालिकेची जी गाडी आहे त्याच्याकडून काय मदताची अपेक्षा करतात? अपेक्षा नाही, गाडीची भरपाई पाहिजे आम्हाला। तुमच्या मुलाला लागलेलं आहे कुठं? माझ्या मुलाला कुठंच काही लागलेलं नाहीये, गाडी फक्त उभी होती। गाडी फक्त उभी होती, ती गाडी तेवढी लांबून घसरत आणली। चहा प्यायला जायला होते, गाडी तिकडून डायरेक्ट आली, डायरेक्ट गाडीवर गाडी घालून टाकली त्यांनी। आम्ही आता हॉस्पिटल मधून माहिती पडल्याच्या नंतर आलेलो आहे। मला माझी गाडी पाहिजे नवीन, माझी गाडी मला काहीच पाहिजे नाही, काहीच नाही पाहिजे आम्हाला। माझी गाडी पूर्ण पाहिजे भरपाई, मला दुसरं काही घेणं नाही त्याच्याशी। आम्हाला काहीच उद्या जर माणूस मेला असं त्यांनी काय भरून दिला असं काय? यांच्या बसला एकदा धक्का लागला तर पुरे पैसे भरून घेते लोक। नाही, बस मध्ये नंतर तिकीट चेक करतात, बसच्या खाली उतरवून देतात ते लोक। आमच्या सोबत बी झालेलं आहे। आम्हाला आमची गाडी पूर्ण पाहिजे, बाकीचं आम्हाला काही माहिती नाहीये, तशी गाडी हलणार नाही। या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेच्या वतीने ही जी गाडी दिसती आपल्याला, ते लोकांचं असं म्हणणं येतं का जेव्हापर्यंत ते खर्च भरून देत नाही तेव्हापर्यंत त्यांनी गाडी न हलू देण्याचा पवित्रा या ठिकाणी घेतलेला आहे। आता आपण पाहूया पुढच्या याच्यामध्ये का काय भरपाई त्यांना शासनाकडून किंवा नाशिक महानगरपालिकेकडून मिळते।